आणि आता आपण दिवसभरातल्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या बघूयात। भाजपच्या काही आमदारांना अजित पवार आता नकोसे झालेत। अजित पवार गटाची मतं भाजपच्या उमेदवाराला मिळाली नसल्याचा आरोप। माढा, सोलापूर, दिंडोरीत मोठा फटका बसल्याचा भाजप आमदारांचा दावा। अपयशाचा खापर अजितदादांच्या डोक्यावर फोडून बळीचा बकरा करू नका, आव्हाडांचा भाजपावर निशाणा। अल्पसंख्याकांबद्दल काढलेले अनुद्गार, संविधान बदल हे मुद्दे भाजपच्या पराभवाला कारणीभूत, आव्हाडांचा हल्लाबोल। अजित पवारांविरोधात भाजप नेतृत्वात कोणतीही भूमिका नाही, हितशत्रूंकडून अजित पवार जाणीवपूर्वक टार्गेट, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। एकमेकांना शह देण्यासाठी शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतलं, हा भाजपचा डाव भाजपवरच उलटलाय, आमदार बच्चू कडूंचा निशाणा। छगन भुजबळांच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये चलबिचल, भुजबळ उबाठा गटाची बाजू घेत आहे, संजय शिरसाडांचं विधान। छगन भुजबळ जर शिवसेनेतच राहिले असते तर आतापर्यंत मुख्यमंत्री झाले असते, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी रुपाली पाटलांनी घेतली भेट, मी अजित पवार गटात कायम असणार, रुपाली पाटलांची प्रतिक्रिया। अंधारेंनी ठाकरे गटात येण्याची दिली होती ऑफर। देवेंद्र फडणवीसांना आम्ही विनंती केली ते राजीनामा देणार नाहीत, सरकारमध्येच राहतील, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य।